स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। कालचा व्हिडिओ आवर्जून बघा ज्यांनी बघितला नसेल। दोन्ही व्हिडिओ कालचे चांगले आहेत। पहिला म्हणजे गुरुचरित्राच्या ऐवजी तुम्ही रोज काय म्हणू शकता म्हणजे तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्र केल्याचे फळ मिळेल। आणि दुसरा व्हिडिओ जो आहे तो महिलांनी 2024 साली 11 उपाय मी इतके सुंदर सांगितले आहेत की त्यामुळे तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती आणि तुमच्या जर पती एकटा कमवत असेल तर पतीची प्रगती झाल्याशिवाय किंवा तुम्हीही कमवत असाल तर तुमची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही असे विनाखर्ची सेवेसारखे उपाय म्हणजे लक्ष्मीचे देवीचेच सगळे आहेत असे सुंदर उपाय मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत। तर कालच्या व्हिडिओमध्ये जाऊन दोन्ही व्हिडिओ ते नक्की बघा, खूप महत्त्वाचे आहेत। बऱ्याच जणांनी बघितलेले नाही आहेत, कदाचित नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचली नसेल, पण आवर्जून व्हिडिओ बघा। आणि आजचा व्हिडिओ म्हणजे महत्त्वाचा आहे। उद्या आहे मार्गशीर्ष गुरुवार। बरेच व्हिडिओ याच्यावर ऑलरेडी आलेले आहेत पण आपल्या चॅनलवर आला नव्हता म्हणून मी हा व्हिडिओ केला आहे की ह्याचं जे उद्यापन आहे ते उद्या करायचं आहे की पुढचा गुरुवार 11 तारखेला करायचा आहे। तर मी तुम्हाला एक सांगते, सगळ्यात पहिली गोष्ट मनातून हे काढून टाका, पूर्णपणे काढून टाका की अमावस्या आहे म्हणून उद्यापन करायचं नाही। ह्याला कुठेही शास्त्र मान्यता नाही। शास्त्र मान्यता ज्याला आपण म्हणतो, ज्योतिषशास्त्र असेल किंवा शास्त्र मान्यता, पंचांग मान्यता, ह्याला कुठेही नाहीये। जरी पुढच्या गुरुवारी म्हणजे 11 तारखेला अमावस्या असेल आणि 11 तारखेला जर तुमची पिरियडची अडचण वगैरे अशा कोणत्या तारखा नसतील तर तुम्हाला 11 तारखेलाच संध्याकाळी किंवा सकाळी दिवसभर पूजा मांडा आणि संध्याकाळी 5:30ला अमावस्या संपत आहे बघा, 5:27 तुमची ही आपली ही अमावस्या आहे ती संपून जात आहे। मग 5:27 म्हणजे 5:30 नंतर तुम्ही आरती करा, व्यवस्थित पूजा करा आणि त्यानंतर खरं तर अमावस्येचा संबंध नाही अजूनही सांगते, पण जर मनात शंका असेल तर गुरुवारी संध्याकाळी 5:27 नंतर तुम्ही उद्यापन करू शकता। आणि या गुरुवारी जर तुम्हाला उद्यापन करायचं असेल फक्त एकाच कारणासाठी करू शकता, जर तुमची पुढच्या 11 तारखेला पिरियडची तारीख असेल आणि जर राहून जाणार असेल तर तुम्ही करू शकता, अन्यथा तुम्ही 11 तारखेच्या पुढचा जो गुरुवार येतोय 18 तारीख सुंदर दिवस आहे, दुर्गाष्टमी, शाकंभरी देवीचा नवरात्राचा आरंभ आहे 18 तारखेला। जर तुम्हाला या गुरुवारी नाही करायचं उद्यापन, पुढच्या गुरुवारी पण नाही करायचं अमावस्या आहे म्हणून, तर तुम्ही 18 तारखेला दुर्गाष्टमी दिवशी तुम्ही नक्कीच ह्या व्रताचं उद्यापन करू शकता। 2 तारखा तुम्हाला देते, एक तर 11 किंवा 18। 4 तारखेला उद्या उद्यापन करू नका। तुमचा उपवास किंवा तुमचं जे मार्गशीर्षचं व्रत आहे ते अर्धवट सोडू नका। आपल्याला नशिबाने यावेळेस 5 गुरुवार करण्यात म्हणजे मिळालेले आहेत तर ते करून घ्या। असा पण आपल्या अडचणीमुळे एक स्किप झालेला असतो, मग काय करायचं, तर ज्यांना इच्छा आहे त्यांनी पुढे एक वाढीव धरा, ज्यांना इच्छा नाही त्यांनी 11 तारखेलाच उद्यापन करा। 4 धरले तरी बास असतात, असं काही नाही की यावर्षी 5 आलेत मग 5च धरले पाहिजेत, मग 2 स्किप झालेत, 3च झालेत, कितीही झाले असले तरी तुम्ही 11 तारखेला संध्याकाळी उद्यापन करू शकता। आणि ज्यांना ऐकायचंच नाहीये म्हणजे नाही ताई अमावस्या आम्ही नाहीच ऐकणार असं ज्यांचं काही आहे मत, स्वतःचं असं मत, त्यांनी 18 तारखेला दुर्गाष्टमी बनशंकरीचं नवरात्राचा आरंभ आहे, त्या दिवशी मात्र तुम्ही अवश्य ह्याचं व्रताचं उद्यापन करू शकता। आता व्रताचं उद्यापन कसं करायचं पुन्हा एकदा सांगते। 4 तारखेला फक्त त्या स्त्रियांनी करा ज्यांना 11 तारखेला पिरियड वगैरे येणार आहे असं माहिती आहे, अन्यथा ज्यांना अमावस्येचं पाळायचंच आहे त्यांनी करा आणि 18 तारखेला पण करू शकता। खरोखर म्हणजे अगदी शास्त्रानुसार उद्यापन कधी करायचं तर ते 11 तारखेलाच करायचं आहे। फक्त पिरियडच्या महिलांनी तुम्ही ह्यातनं मार्ग काढू शकता की तुम्ही पुढची तारीख किंवा आधीची तारीख निवडू शकता, एवढं मी सांगते। माझं सांगणं काम आहे, ऐकायचं किंवा नाही ऐकायचं किंवा कुणाचं ऐकायचं ही शेवटी ज्याची त्याची इच्छा असते, असं नाही, मी तुम्हाला कोणतीही जबरदस्ती करत नाहीये। शास्त्र काय सांगतं ते मी तुम्हाला सांगते, तुमच्यापर्यंत खरी माहिती पोहोचवण्याची माझा प्रयत्न असतो। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दिवाळी अमावस्येला लक्ष्मीपूजन केले जाते,
मी तर प्रत्येक अमावस्येला लक्ष्मीपूजन म्हणजे लक्ष्मीचे पूजन करते, अवश्य करते आणि ते खूप चांगले असते. कारण अमावस्येला लक्ष्मी पृथ्वीवर नांदते असं म्हटलं जातं. त्यामुळं अजिबात अमावस्येचा भाव करू नका. अमावस्या ही चांगली तिथी असते आणि चांगला दिवस असतो. त्या दिवशी काहीही वाईट घडणार नाही. तुम्ही उद्यापन केलं तरी मनातली भीती, शंका, कुशंका, ही काय म्हटली, ती काय म्हटली, सगळं काढून टाका. शेजारी पाजारी बायका, आता माझ्याकडे पण लेडीज येतात, त्याही मला हेच प्रश्न विचारतात, अहो ताई असं कसं म्हणता, अमावस्या आहे. मी सांगते तुम्हाला, अमावस्येला उद्यापन तुम्ही करू शकता, काहीही हरकत नाहीये. पुढची गोष्ट, आता उद्यापन कसं करायचं हा देखील प्रश्न बऱ्याच स्त्रियांचा आहे की उद्यापन कसं करायचं. आता मी तुम्हाला माझी पद्धत सांगते. मी 1, 3, 5 सवाष्णी बोलवते, कधी कधी एकही बोलवते, मिळाल्या तर 3, कारण त्या दिवशी सगळ्यांकडेच हे असतं. तर आता माझ्याकडे स्वतःकडे 2 लेडीज आहेत, त्याच 2 लेडीज आणि एक समोरचं आमच्या छोटंसं हॉटेल आहे, ती एक लेडीज, अशा 3 लेडीज मी बोलवणार. चौथी माझी घरातली कुमारिका आहे किंवा त्यांच्याबरोबर त्यांच्या मुली आल्या तर दोघी तिघींचंच करणार, पण चांगलं करणार असं माझं असतं. आता काय काय द्यायचं उद्यापनाला, जर तुम्ही 11 बायका जास्त बायका बोलवणार असाल तर तुम्हाला मी सांगते की शक्यतो पुस्तिका द्यावी असं त्या पुस्तिकामध्ये ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. पण मला सांगा, जर प्रत्येक वर्षी 11 घरी जायचं आणि 11 पुस्तकं जमा करून ठेवायची तर त्याचं काय होणार आहे, तर ती पडून राहणार आहेत. लक्ष्मीचं एवढं सुंदर ते ग्रंथ जो आहे तो पडून राहणार आहे. पुस्तक देऊ नका. 25-25 रुपयाचे ब्लाऊज पीस आणा आणि प्रत्येकीला ब्लाऊज पीस, गव्हाची ओटी, खोबऱ्याचा तुकडा, परिस्थिती असेल तर नारळ द्या आणि हळदी कुंकू द्या. बास, एवढंच द्या. आणि मी काय करणार आहे, मी तुम्हाला सांगते, मी 3 बायका बोलवणार आहे. 3 किंवा 4, 3 आकडा नसावा असं म्हणतात म्हणून 4ही बायका बोलवणार आहे. 4ही बायकांचे पायाची पूजा करणार आहे. त्यानंतर त्यांना हळदी कुंकू लावणार आहे. त्यानंतर त्यांना गजरा देणार आहे. गजरा, त्याचबरोबर चांगल्यातलं ब्लाऊज पीस, एकदम चांगल्यातलं जे त्या घालू शकतील. 4च बायका बोलवणार, पण यथास्थित करणार. 4 बायकांना 4 ब्लाऊज पीस, 4 पितळेचे करंडे आणणार आहे. त्यात हळदी कुंकू भरणार आहे आणि सफरचंद किंवा केळ जे काही मला जमेल ते अशी ओटी मी त्यांची भरणार आहे. 4च बायकांचं करणार, पण व्यवस्थित करणार आहे. त्याचप्रमाणे शेवयाची खीर, थोडंसं केशर घालून किंवा मसाला दूध केशर घालून त्या स्त्रियांना देणार आहे. अशा प्रकारे मी उद्यापन करणार आहे. आता उद्यापन करताना काय करायचं, तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगते, संध्याकाळी उद्यापन तुमची आरती वगैरे सगळी झाली, बायकांनी जेव्हा तुम्ही बोलवाल तेव्हा त्या पूजेवर थोड्याशा अक्षता घालायच्या, क्षमा प्रार्थना मागायची, माझ्याकडून या 5ही गुरुवारमध्ये काही कमतरता राहिली असेल, सेवेमध्ये माझ्याकडून उपवास काही सुटला असेल, खाण्यामध्ये काही चुका झाल्या असतील, सेवेमध्ये काही चुका झाल्या असतील तर मला माफ कर माते असं म्हणून पूजेवर अक्षता टाकायच्या. नारळ किंचित हलवायचा आणि त्यानंतर आपलं पूजेचं म्हणजे उद्यापन झालेलं आहे. त्यानंतर तो नारळ तुम्ही पाण्यात वाहू शकता. घरात शक्यतो खाऊ नका, हा नारळ पाण्यातच वाहा किंवा त्याचं झाड लावू शकता. त्यातलं जे पाणी आहे ते तुम्ही थोडं घरात शिंपडा, बाकीचं झाडाला घालून टाका. त्यातला रुपया सुपारी तुम्ही पुन्हा वापरू शकता किंवा रुपया तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता. खालचे जे गहू आहेत ते धान्यात मिक्स करा. तांदूळ ज्यांनी ठेवले असतील थोडे पक्ष्यांना घाला, थोडे आपल्या ह्याच्यामध्ये धान्यामध्ये मिक्स करून टाका आणि ते भाताला वापरून टाका. बाकी फोटो असेल तो जागेवर ठेवून टाका. लक्ष्मीची मूर्ती तर आपली देवघरातलीच असती. ज्यांनी कुणी मातीची दिवाळीची ठेवली असेल त्यांनी तिजोरीमध्ये ती मूर्ती ठेवून टाका. दिवाळीची मूर्ती कधीही विसर्जन म्हणजे मी तर करत नाही, करू नये. ती लक्ष्मी आपल्या घरी आपण एवढी आवडीने आणलेली असते, तिला जर कुठं खंड वगैरे पडला तर त्या वर्षी ती विसर्जन करायची, तोपर्यंत ती तिजोरीतच ठेवायची लक्ष्मी कायमस्वरूपी. आणि चांदीची, पितळेची असेल तर अर्थात देवघरात ठेवायची. श्रीयंत्र ठेवलं असेल ते देवघरात ठेवायचं. शंखातलं जे पाणी आहे, शंख आपण ठेवतो, शंखातलं जे पाणी आहे ते सगळ्यांनी थोडं थोडं तीर्थ म्हणून प्राशन करायचं. नैवेद्य काय दाखवायचा, खीर, पोळी, तुम्हाला इच्छा असेल तुम्ही पुरणपोळी पण करू शकता, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवू शकता. तुम्हाला इच्छा असेल तुम्ही 4 बायका 4 कुमारिका जेवणही घालू शकता. ज्याची त्याची इच्छा आहे की ते किती करायचं आणि कसं करायचं, किती मोठं करायचं, किती साधं करायचं. ज्यांना बायका मिळत नाहीत, आता बऱ्याच ठिकाणी बघा असं आहे की ताई आम्हाला बायका मिळत नाहीत, काही नाही, तुम्ही 1-1 सफरचंद, 1-1 केळ घ्या, हळदी कुंकवाचा करंडा घ्या, तुम्हाला वाटत असेल तर ग्रंथ घ्या किंवा ब्लाऊज पीस आणि ओटीच्या पुड्या तयार करा. महालक्ष्मीच्या, गणपतीच्या कोणत्याही मंदिरात जा,
5 स्त्रियांना हळदी कुंकू लावा आणि ही ओटी त्यांना द्या, तुमचं उद्यापन पूर्ण झालं. असं काही नाही आहे की घरातच आल्या पाहिजेत, कोणत्याही मंदिरामध्ये जाऊन जरी तुम्ही उद्यापन केलं तरीही चालेल. जाता जाता पुन्हा एकदा सांगते, 11 तारखेलाच अमावस्येलाच संध्याकाळी उद्यापन करा. कुणीही अशी चूक करू नका की उद्याच उद्यापन करून टाकायचं, अशी चूक करू नका. आणि नसेल करायचं 11 तारखेला काही कारणानं तर 18 तारखेला तुम्ही हे उद्यापन करू शकता. बाकी तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून कोणाच्याही मनात शंका कुशंका राहू नये. माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा? असेल तर तुम्ही माझं थोडंसं ऐका. श्री स्वामी समर्थ.